पाहूयात सविस्तर बातमी। मंगळवेढ्यामध्ये 100 रुपयांच्या स्टॅम्पचा मोठा तुटवडा होत असून ग्रामस्थ शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे। मंगळवेढा तालुक्यामध्ये 100 रुपयाच्या स्टॅम्पचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे विविध शासकीय योजनांच्या लाभांसाठी लाभार्थ्यांनी चक्क 500 रुपयाचा स्टॅम्प विकत घेऊन आर्थिक नुकसान सोसावं लागत आहे। याकडे कोषागार कार्यालय सोयीस्करित्या दुर्लक्ष करत आहे। तालुक्यामध्ये सध्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजना, मोदी आवास योजनेतील घरकुल करारनामा, संमतीपत्र, घरगुती सोलार वारस नोंद, बँक प्रकरणासाठी 100 रुपये आवश्यकता असते। सध्या या स्टॅम्पचा तुटवडा असल्यामुळे लाभार्थ्यांना 100 ऐवजी त्यांचं काम वेळेत व्हावं यासाठी शिवाय दक्षिण भागातील सीमावर्ती भागातून तालुक्याला केलेला हेलपाटा वाया जाऊ नये म्हणून 500 रुपयाचा स्टॅम्प विकत घ्यावा लागत आहे। सध्या चालू आर्थिक वर्षामध्ये जवळपास 5000 पेक्षा अधिक घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली। त्यामधील काही लाभार्थी देखील बेघर आणि भूमिहीन आहेत। त्यांना बक्षीसपत्र करण्यासाठी आणि घरकुलाचा करारनामा करण्यासाठी 100 रुपयाच्या स्टॅम्पची आवश्यकता असते। मात्र स्टॅम्पचा तुटवडा असल्यामुळे त्यांना 100 ऐवजी 500 रुपयांचा स्टॅम्प घ्यावा लागतोय। घरकुलासाठी जवळपास 5 लाख रुपयांचे स्टॅम्प लागणार आहेत। मात्र 500 रुपयांचा स्टॅम्प विकत घेतल्यास तालुक्यातील 20 लाख रुपयांचं गोरगरीब आणि घरकुल लाभार्थ्यांचं होणार आहे। शासनाच्या अनुदानामध्ये घरकुलाचं काम पूर्ण होत नसल्यानं लाभार्थी तणावात असतानाच आता स्टॅम्पसाठी खिशा मोकळा करावा लागतोय। कोषागार कार्यालय लाभार्थ्यांना मागणीप्रमाणे आवश्यक असणारे स्टॅम्प आणि स्टॅम्पच्या दराबाबत लक्ष देत नसल्यामुळे या कारभाराबद्दल तालुक्यातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। शिरनांदगीच्या एका लाभार्थ्यानं स्टॅम्पच्या दराबाबत आणि स्टॅम्पचं पेमेंट ऑनलाईन घेत नसल्याबाबत तक्रार देखील केली आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।